सांगाल आज तुम्ही सप्तशृंगी मातेचे दर्शन घेतले आणि काय सांगणार कार्यक्रम आताच नुकतंच ब्रह्म महाकुंभ झालेला आहे. त्या निमित्ताने इथे जे आहे माताचा प्रसाद ठेवला होता आईचा, तो प्रसाद घ्यायला आलेलो आहे. आणि तुमच्याशी बोलताना एक सांगू होतं की आमचा ब्रह्म महाकुंभ हा खूप चांगला झालेला आहे आणि सर्वच लोकांनी प्रतिसाद खूप चांगला दिलेला आहे. सर्व समाज बांधवांनी प्रतिसाद खूप चांगला दिलेला आहे. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे 5 जानेवारीला श्री समर्थ राम मंदिर समर्थनगर येथे ॲक्युप्रेशर शिबिर चालू करत आहोत. हे आमचं 10वे शिबिर आहे. आतापर्यंत आपण जिल्ह्यामध्ये 3 कन्नड, फुलंब्री आणि सिल्लोड हे 3 आणि 7 हे पूर्ण जिल्ह्यामध्ये आपण शिबिर घेतलेले. हे 11वं शिबिर आहे ॲक्युप्रेशरचं. इथे दिल्ली आणि राजस्थान इथून लोक येतात आणि ते जे आहे 5 दिवसाचं शिबिर आहे. दिनांक 5/1/26 ते 9/1/26 पर्यंत 5 दिवसाचं शिबिर आहे. या शिबिरात आतापर्यंत हजारो रुग्णांनी याचा खूप लाभ घेतलेला आहे आणि थंडीत दिवसात खूप लोकांना मानदुखी, कंबरदुखी, हातदुखी, डोकंदुखी, त्यानंतर सायटिक असे काही काही आजार असतात आणि हे आजार ॲक्युप्रेशरद्वारे सर्व व्यवस्थित केले जातात, चांगले केले जातात. त्यांच्याकडे काही ते ॲक्युप्रेशर मशीन आहे, नंतर हाताचे इलाज आहे, गोळ्याची एक सिस्टम आहे, त्या गोळ्याच्या सिस्टमने ते इलाज केला जातो. अशा प्रकारे 5 दिवस इलाज होणार असून आणि सर्व छत्रपती संभाजीनगरच्या नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा अशी मी त्यांना अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ जिल्हाध्यक्ष म्हणून विनंती करतो. या शिबिरामध्ये काही शुल्क आकारण्यात येणार आहे का? हा, याचं 5 दिवसाचं शुल्क असतं 200 रुपये. ते पण ट्रस्टेड असतं. ते त्यांच्या ट्रस्टला जातं. आपल्याला एकही पैसा मिळत नाही त्याच्यामध्ये आणि कोणी पैशासाठी कोणी शिबिर करत नाही, कारण हे खर्चिक शिबिर असतं. आणि त्यांना पंजाबहून बोलवा, इथून बोलवा, त्यांच्या राहण्याची व्यवस्था, जेवणाची व्यवस्था, जागेची व्यवस्था, लाईट वगैरे असे खूप प्रकार असतात त्याच्यामध्ये. ते सर्व आम्ही बेअर करतो. त्यामुळं हे फक्त त्यांचे नॉर्मली फीस म्हणून ते घेतात 200 रुपये. या निमित्ताने छत्रपती संभाजीनगरच्या नागरिकांना काय आवाहन करणार? छत्रपती संभाजीनगरच्या नागरिकांना एकच विनंती आहे की त्यांनी या शिबिराचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा आणि अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ यांना उपकृत करावे ही विनंती माझी. आपलं नाव सर? सुधीर नाईक, जिल्हाध्यक्ष अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ छत्रपती सब संभाजी. लोग प्रसाद तांबूल आ जाओ ना, ग्रुप में लेंगे फोटो. पासून सप्तशृंगी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची खूप मोठी गर्दी होत आहे आणि आज महाप्रसादांचा भव्य मोठा कार्यक्रम घेण्यात आला. सर, किती वर्ष झाले या कार्यक्रमाला आणि काय सांगाल या निमित्ताने? हे आमचं 24वा वर्ष आहे. मध्ये 2 वर्ष आम्हाला करता आलं नाही कारण कोरोना काळ वगैरे होता. तर हे 24वा वर्ष आमची श्रद्धा आहे, आमची कुलदेवी आहे. आम्ही पूर्ण सहपरिवार इथे उपस्थित असतो आणि खूप जण आहेत आमच्यासोबत. ते सहपरिवार इथं दरवर्षी उपस्थित असतात. आधी हा भंडारा आम्ही कोजागिरीला करायचो, पण ते कोजागिरीमध्ये काय असतं, सिटीमध्ये सुद्धा भंडारे असतात. आणि विशेष करून शाकंभरी पौर्णिमा जी आहे या मंदिरचा स्थापना दिवस आहे. तर देवी आम्ही करतो म्हणजे देवी करून घेते आमच्याकडनं. आम्हाला तसं काही नाही, देवीच्या इच्छेनेच सगळं काही होतं. मंदिराला किती वर्ष स्थापनेला झालेले आहेत? मंदिराला 1926 वर्ष झाले. 1999ला स्थापना झाली आहे मंदिराची. या निमित्तानं आजच्या सप्तशृंगी मातेच्या या प्रगट दिनानिमित्त तुम्ही भक्तांना काय आवाहन करणार, काय संदेश देणार आजच्या निमित्ताने? भक्तांनी बघा, आता मंदिरात आपलं जाणं येणं ठेवलं पाहिजे, श्रद्धा ठेवली पाहिजे. आणि तुम्ही असं नाही देवीलाच, पण कुठेही श्रद्धा ठेवा. तुम्ही जिथं श्रद्धा ठेवाल तिथं तुमचं काम दैव बरोबर करतात. आज संघटन महत्वाचं असतं. अशा मंदिरात येणं जाणं केलं तर तेवढं संघटित होतो, एक दुसऱ्याची भेट होते. आजकाल मोबाईल आणि टीव्हीमुळे मुलं भेटत नाही. बघा, आता इथे मुले आलेली आहेत, मुलं खेळतात, एकमेकांशी भेटतात. आता घरी असते तर मोबाईल घेऊन बसतात, टीव्ही बघत बसतात. तर अशा ठिकाणी, सार्वजनिक ठिकाणी येणं आणि मंदिरात येणं ते अतिउत्तम आहे. पुढच्या पिढीला याचे संस्कार मिळतात. मंदिरात आज सकाळपासून काय काय उपक्रम घेण्यात आले? मंदिरात चंडी यज्ञ झाला,
आणि चंडी यज्ञ झाल्यानंतर पूर्णाहुती झाली. पूर्णाहुतीनंतर आरती झाली आणि मग आपला प्रसादी चालू झाली. आपलं नाव सर? सचिन अवस्थी. आज माताजी सप्तशृंगी का महाप्रसाद का भव्य कार्यक्रम रखा गया है. किती वर्षापासूनचे हे 1999 ला पहिल्यांदा आम्ही मंदिरात आलो होतो आणि तेव्हापासून जे सुरू झालंय दर्शनापासून सुरुवात म्हणजे 2000 पासून ते 24 वर्ष झाले हा प्रसाद चालू आहे. मध्ये 2 वर्ष खंडित झाले होते, 21 वर्ष पूर्ण झाले या कार्यक्रमात. आज काय काय कार्यक्रम घेण्यात आले मंदिरात सकाळपासून? आज सकाळपासून देवीचा अभिषेक झाला, नवचंडी होम झाला, त्याच्यात पूजेला बसलेले होते, महाआरती झाली आणि विश्वशांतीसाठी आई जगदंबेला प्रार्थना करण्यात आली. महाआरतीसाठी कोणी विशेष प्रमुख पाहुणे आले होते का मंदिरात? कोणी नाही, इथले सर्व लोक प्रमुख पाहुणे होते. या मातेच्या आजच्या कार्यक्रमानिमित्त भक्तांना काय आवाहन करणार? राष्ट्रहित, धर्महित आणि समाजहित येणाऱ्या काळात ह्या 3 गोष्टी जर आपण आत्मसात केल्या तर माझ्या वतीने अखंड भारतासाठी ही गोष्ट चांगली राहील. आम्ही हिंदू आहोत आणि सनातन धर्माला मान्यता सर्वांनी द्यावी. प्लस जर हा राष्ट्र सुरक्षित राहिला तर आपला धर्म राहील आणि धर्म सुरक्षित राहिला तर हा पूर्ण समाज राहील. आणि आई जगदंबा चरणी हीच प्रार्थना आज केली. सध्या निवडणुकीचं वातावरण मी सर्व महिलांना काय आवाहन करणार? मी सर्व महिलांना सांगेल, ज्यांनी गेल्या 5 वर्षात तुमच्या 3च गरजा महत्वपूर्ण असतात, पाणी, वीज आणि रस्ते, हे ज्यांनी प्रामाणिकपणे पूर्ण केलं असेल, चेहरे बघून मत नका देऊ, त्यांचं काम बघून त्यांना मत द्या. विजया अवस्थी, छत्रपती संभाजीनगर. जय हिंद. अजून एकदा now and press the bell icon. Never miss an update.